इथे मी सिगरेट का पितोय तर सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे रमेश. कालच्या मिनी व्लॉग मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं माझं स्नेहन आणि स्वेदन झालेलं आहे 2 वेळेस आणि मी रिलेटिव्हची इथं मुक्कामाला थांबलो होतो. रात्री मी जेवण केलेलं आहे, लाईटच जेवण केलेलं आहे आणि मी चक्कर मारतोय. जेवण करताना एक काळजी नक्की घ्यायची, जेव्हा वमन करायचं असताना तेव्हा जेवणाची शेवट ही गोड पदार्थांना करायची आणि शक्यतो ती दुधापासून बनवलेलीच पाहिजे, जेणेकरून की कफ हा शरीरातील वाढेल आणि वमन करताना कफ जास्त शरीराच्या बाहेर पडेल. सकाळी 6 वाजताच मी हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. फ्रेश होऊन आंघोळ केली नव्हती, मी दात वगैरे घासले होते आणि फ्रेश वगैरे झालो होतो. त्याच्यानंतर माझं स्नेहन आणि स्वेदन होणार आहे आणि स्नेहन आणि स्वेदन झाल्यानंतर आंघोळी करावी लागते. आंघोळीची सोय दवाखान्यामध्ये असते, गरम पाण्यानेच आंघोळ करावी लागते. माझं स्नेहन आणि स्वेदन दोन्ही झालं. मग आंघोळ केली, त्याच्यानंतर भात खायला देता. या भातामध्ये मीठ नसतं, फक्त 1 चमचा तूप टाकलेलं असतं. नंतर धन्वंतरी भगवंताची पूजा होते. नंतर वमनला सुरुवात होते. वमनसाठी ज्येष्ठ मधाचा काढा केला जातो, जो साधारणतः माझ्यासाठी 14 लिटर केलेला होता. त्याच्यानंतर काढा प्यायचा आणि वमन करायचं, म्हणजे उलट्या करायच्या. काढा पिताना अखंड पान करावं लागतं, म्हणजे काढा घशापर्यंत येईल तोपर्यंत पिवावा लागतो, म्हणजे उलटी करण्यास सोपं जातं. ही सर्व प्रोसेस डॉक्टरच्या निरीक्षणाखालीच होते. वमन कधी बंद करायचं तर जेव्हा पित्त पडेल किंवा कप कमी झाला तर त्या केसमध्ये वमन बंद करता. वमन कधी बंद करायचं हे डॉक्टरच ठरवतात. वमन झाल्यानंतर डॉक्टर आपल्याला हे सिगारेट देतात. तर या सिगारेट मध्ये काय आहे तर याच्यामध्ये आहे औषधीय वनस्पती आणि याचा धूर घ्यावा लागतो आपल्याला, जेणेकरून की जो कप शिल्लक असेल तो निघून जाईल. वमन झाल्यानंतर पण जेवणाचा एक क्रम असतो, त्याला संसर्जन क्रम म्हणतात. मी तो परत कधीतरी एखाद्या व्हिडिओ मध्ये सांगेल. मला वमन करण्यासाठी साधारणतः 6200 रुपये लागले.